नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे व सदर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाच्या 10व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडानंतर तातडीने पोलीस निरीक्षकाची बदली करून अवैध धंद्यांवर कारवाई होते। मात्र MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील बोल्हेगाव येथे एकाचा खून झाला असताना व काहींचा खुनाचा प्रयत्न झाला असताना देखील पोलीस प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याचा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय। तर अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास हप्ते देणाऱ्या अवैध धंद्यांचा रेड कार्डसह यादी जाहीर करण्याचा इशारा रिपाईनचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के यांनी दिला। मागील 10 दिवसांपासून उपोषण करत असलेल्या रिपाईन महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पवार यांची तब्येत खालावली असताना जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण सोडून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे सुचविले आहे। मात्र त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून सदर पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतलाय। या उपोषणात कावेरी भिंगारदिवे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, शीतल नाटेकर, सारिका गांगुर्डे, सविता भालेराव, सारिका साळवे, संपदा मस्के, दानिश शेख, नईम शेख, संदीप वाकचौरे, विजय शिरसाट, गुलाम शेख, जमीर सय्यद, जावेद सय्यद, अजीम खान, देवेंद्र वाघमारे, शहाबाज शेख, प्रतीक शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, विल्सन रुकडीकर, प्रवीण भिंगारदिवे, अकिल शेख, राहुल गाडेकर, दिलनवाज शेख, योधन भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने गेल्या 10 दिवसापासून पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी बेमुदत असं आमरण उपोषण चालू आहे। तरी देखील या उपोषण स्थळी नगर जिल्ह्याचा कोणताही मोठा अधिकारी आला नाही, त्यांचा प्रथम मी जाहीर निषेध करतो। आमच्या ज्योतिताई पवार यांची तब्येत एकदम खालावली आहे। सिव्हिल हॉस्पिटलने त्यांना ऍडमिट होण्यासाठी सांगितलं आहे, तरी देखील त्यांचं उपोषण या ठिकाणी चालूच आहे। सदर उपोषण हे MIDC भागातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात यावे, त्या ठिकाणी असणारा अकार्यक्षम निष्क्रिय अधिकारी माणिक चौधरी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। MIDC हद्दीमध्ये गेल्या 1 वर्षापासून मोठ्या मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढलेली आहे। काही 15 ते 20 दिवसाखालीच बोलेगाव फाटा या ठिकाणी एक मर्डर झाला। गरवारे चौक, सह्याद्री चौक या ठिकाणी अपहरण झाले। असे अनेक गुन्हे सातत्याने त्या ठिकाणी घडत आहे। तरी देखील पोलीस प्रशासन सदर API यांना पाठीशी घालण्याचं काम सातत्याने करत आहे। त्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात? 1-2 दिवसाखाली शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड झालं। ते हत्याकांड झालं असताना त्या ठिकाणचा जो PI आहेत त्यांची तात्काळ बदली करण्यात आली। त्या ठिकाणी असणारे जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर लगेच त्वरित कारवाई करण्यात आली। या ठिकाणी का अडचण आहे? MIDC भागामध्ये जोपासून उपोषण चालू आहे त्या दिवशीपासून आतापर्यंत सर्व अवैध धंदे हे खुलेआम चालू आहे। एक दिवस नाटक केलं, बंद केले, परत पुन्हा जैसे थे। कोणाच्या आशीर्वादाने धंदे चालू आहेत? कलेक्शन नेमकं काय प्रकार आहे? अवैध धंदे करणारे खुलेआम सांगतात आमचे हप्ते चालू आहे। हप्ते हा नेमका प्रकार काय? बिंगोचा हप्ता काय? बिंगोचा हप्ता ते म्हणतात आम्ही 1.5 लाख रुपये देतो। एवढे पैसे पोलीस प्रशासन घेतं का? याची सुद्धा चौकशी केली पाहिजे। जर त्या निष्क्रिय API ची बदली जर झाली नाही तर आमचे चालू असलेलं उपोषण हे बंद होणार नाही। धंद्याचे पुरावे द्यायला सर्व पोलीस प्रशासनाला जे हप्ते घेतात यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत। आमच्याकडे पूर्ण MIDC भागाची लिस्ट आहे, ती कधी वाचली ना तर त्याला 1 घंटा जाईल, इतकी मोठी लिस्ट आहे आमच्याकडे। तर या पोलीस प्रशासन प्रत्येक धंद्याची संपूर्ण माहिती आहे, त्यांनी ती कारवाई त्यांनी स्वतःच केली पाहिजे। ज्या उपोषणकर्ते आहेत ज्योतिताई पवार यांच्याबद्दल काही पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत अफवा पसरवण्यात येत आहे की त्यांना मटणाचे दुकान चालू करायचे आहे। त्यांचं फक्त त्या ठिकाणी वेगळं वातावरण करण्याचं एकच कारस्थान
काही लोक करत आहे, पण 26/4/2023 रोजी आम्ही स्वतः म्हणजे ज्योतिताईंनी गोमांस जे अवैध धंदे चालू आहे हे बंद करण्यात यावे याबद्दल आम्ही स्वतः निवेदन दिलं होतं। त्याच्यावरती ते धंदे बंदही करण्यात आले होते। जर आम्ही स्वतः जर सांगत असेल हे धंदे बंद करा, जर हे धंदे महाराष्ट्र भारतात संपूर्ण ठिकाणी जर बंद असतील तर नगर शहरात नागपूर या भागामध्ये आम्ही चालू करणारे कोण? ही खोटी अफवा जी चालू आहे ती त्वरित बंद करण्यात यावी। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।